निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज. ठाणे आयुक्तालय क्षेत्रात शहर पोलिसांच्या बंदोबस्तासह केंद्रीय पोलीस दलाच्या 7 तुकड्या, तपासणी नाके, भरारी पथके तैनात करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या असल्या तरी दिवाळी निमित्ताने आणि पक्षातील बंडखोरीमुळे प्रचाराच्या तोफा थंडावल्या होत्या. आता बहुतांश बंडखोरांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. या कालावधीत कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. ठाणे आयुक्तालय क्षेत्रात शहर पोलिसांच्या बंदोबस्तासह केंद्रीय पोलीस दलाच्या 7 तुकड्या, तपासणी नाके, भरारी पथके तैनात करण्यात आली आहे. तसेच संवेदनशील मतदारसंघात रूट मार्च देखील काढला जात आहे. रात्रीच्या वेळात पोलिसांच्या पथकांकडून गस्ती घातली जात आहे. अंमली पदार्थांच्या तस्करीवरही पोलिसांचे लक्ष आहे. निवडणुका शांततेत आणि निष्पक्ष पार पाडाव्यात यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असतात. ठाणे जिल्ह्यात एकूण 18 विधानसभा मतदारसंघ आहे. यातील बहुतांश मतदारसंघ ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्राच्या हद्दीत आहेत. निवडणुकांच्या कालावधीत आयुक्तालय क्षेत्रात आचारसंहितेचा भंग होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ठाणे पोलिसांचा ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ठाणे आयुक्तालय क्षेत्रात 40हून अधिक ठिकाणी तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. या ठिकाणी संशयित वाहनांची तपासणी केली जात आहे. तसेच अनेक ठिकाणी भरारी पथके देखील तैनात आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त मनुष्यबळ तैनात केला जात असतो. त्यामुळे केंद्रीय पोलीस पथकातील 7 तुकड्या ठाणे आयुक्तालय क्षेत्रात दाखल झाल्या आहेत, तर 5 तुकड्या लवकरच दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यासह राज्य राखीव दलाच्या तुकड्या देखील तैनात केल्या आहेत. पोलिसांकडून गुन्हेगारीवरही करडी नजर ठेवण्यात येत आहे. प्रतिबंधात्मक कारवाई देखील पोलिसांनी सुरू केल्या आहेत. रात्रीच्या वेळेत पोलीस घराण्यातील कर्मचाऱ्यांकडून गस्ती घातली जात आहे. मागील काही दिवसांपासून पोलिसांनी बेकायदा शस्त्र पोलिसांकडून जप्त केले आहे. तसेच संवेदनशील मतदारसंघात पोलिसांचा रूट मार्च काढला जात आहे. बॅलेटिंग युनिट आपल्याला वापरावे लागणार आहेत आणि उरलेल्या 12 मतदारसंघामध्ये मात्र एका बॅलेटिंग युनिटवरच काम भागणार आहे. या निवडणुकीसाठी सगळी तयारी पूर्णतः झालेली आहे. जिल्हा प्रशासन पूर्णतः सज्ज आहे. आवश्यक असलेल्या EVM, VVPAT, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र, पोलिंग पर्सोनेल, कर्मचारी, त्यांची ट्रेनिंग, ही सगळी प्रक्रिया पार पडलेली आहे. मतदान केंद्र स्थापन करणे, त्या संदर्भात भारत निवडणूक आयोगाची मान्यता घेणे, ही प्रक्रिया पार पडलेली आहे. मतदार यादीही प्रसिद्ध झालेली आहे. जिल्ह्यामध्ये एकूण 72,69,339 इतके मतदार सध्या परिस्थितीमध्ये आहेत आणि ते सर्वांनी आपल्या माध्यमातून त्या मतदानाला बाहेर पडावं आणि मतदान करावं असं मी त्यांना आवाहन करतोय. यावेळेला मतदानाचा दिवस हा बुधवार असल्यामुळं त्या दिवशी लागून सुट्टी येत नसल्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढणार आहे. मतदारांना फॅसिलिटेट करण्यासाठी त्यांचं नाव कुठं आहे, कोणत्या मतदारसंघामध्ये आहे, कोणत्या मतदान केंद्रामध्ये आहे, मतदार यादीमध्ये आहे, हे शोधण्यासाठी त्यांना आपण 1950 हा जो टोल फ्री नंबर आहे तो उपलब्ध करून दिलेला आहे. त्याशिवाय भारत निवडणूक आयोगाची वेबसाईट आहे, त्याच्यातूनही आपलं नाव शोधता येऊ शकतं. त्याशिवाय CO ऑफिसची एक वेबसाईट आहे, त्याच्या माध्यमातूनही आपल्याला त्याचं नाव शोधता येऊ शकतं. मतदार यादीतलं नाव शोधणे आणि मतदान केंद्र शोधणे या दोन्हीसाठी सफिशियंट असं फॅसिलिटेशन यावेळेला करण्यात आलेलं आहे. आमच्या कार्यालयाकडूनही यावेळेला QR कोडच्या माध्यमातून एक लिंकद्वारे आपण त्या मतदान केंद्र आणि मतदार यादीतलं नाव शोधण्यासाठीची कॅम्पेन आपण करणार आहोत. मतदार जागृतीच्या संदर्भामध्ये अर्बन ॲपॅथी आपण मागच्या वेळेला लोकसभेला मोडून काढू शकलो आणि आपल्या ॲव्हरेज पोलिंग पर्सेंटेजमध्ये साधारणपणे 5 ते 6% वाढ झालेली होती. तीच वाढ आताही पुढं वाढवून नेऊन आपण नॅशनल किंवा स्टेट लेवलचं जे ॲव्हरेज आहे ते आपण अचीव करण्याचा प्रयत्न करणार आहोत. जिल्ह्यामध्ये वल्नरेबल एरिया नाही आहेत. क्रिटिकल एरियाच्या संदर्भामध्ये आज ऑब्झर्व्हर साहेबांच्या सोबत त्याचा असेसमेंट केलं जाणार आहे. आवश्यक असलेले सर्व परीक्षण झालेले आहेत. वल्नरेबल एरियाचे आणि क्रिटिकल पोलिंग स्टेशनचे पोलीस अधिकाऱ्यांकडूनही सर्व आवश्यक असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना असतील, शस्त्राच्या संदर्भातली जमा करण्याच्या संदर्भातले ऑर्डर्स असतील, नॉन बेलेबल वॉरंट्स एक्झिक्यूट करण्याच्या संदर्भातले असतील, ती सगळी प्रक्रिया पार पडलेली आहे. CAPFची जी आपली रिक्वायरमेंट होती ती CAPFची रिक्वायरमेंट आपण DG ऑफिसला कळवलेली आहे. त्याच्या अनुषंगाने आपली 17 कंपन्या ची आवश्यकता आहे आपण कळवलेलं आहे. त्यापैकी 12 कंपन्यांचा आत्तापर्यंत जिल्ह्यामध्ये दाखल झालेल्या आहेत. त्यांना आपण इलेक्शन रिलेटेड वेगवेगळ्या कामासाठी वापरणार आहोत. त्यांना अर्थातच कायदा आणि सुव्यवस्थेसाठी त्यांना वापरता येत नाही. आयोगाचे निर्देश आहेत त्यांना कायदा आणि सुव्यवस्थेची कामं न लावता त्यांना इलेक्टोरल रिलेटेड
ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्यामध्ये जसे की कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर असतील, फ्लॅग मार्च असतील, तर या संदर्भामध्ये आपण त्यांना त्यांची मदत घेणार आहोत. जिल्ह्यामध्ये 6,955 मतदान केंद्र आहेत. त्यापैकी 6,894 एवढी मतदान केंद्र मुख्य मतदान केंद्र आहेत आणि 61 सहाय्यकारी मतदान केंद्र आहेत. ज्या मतदान केंद्रावर 1500पेक्षा जास्त मतदार झाली त्यांना आपण सहाय्यकारी मतदान केंद्राचा प्रस्ताव भारत निवडणूक आयोगाला पाठवला होता आणि त्यालाही मान्यता आता आयोगाकडून प्राप्त झालेली आहे. एकंदरीतच जिल्ह्यातली सगळी प्रशासकीय यंत्रणा, पोलीस यंत्रणा आणि इतर सगळ्याच शासकीय कार्यालय आणि शासकीय अधिकारी कर्मचारी हे निवडणुकीसाठी सज्ज आहेत. आता फक्त सगळ्या मतदारांना आवाहन करूया आपण सर्वजण आपल्या माध्यमातून की त्यांनी बाहेर पडावं आणि अत्यंत निर्भय वातावरणामध्ये मतदानाचा आपला पवित्र हक्क बजावावा अशी मी विनंती करतो. मोठ्या सोसायटीमध्ये मोठ्या सोसायटीमध्ये किती मतदान केंद्र आपल्याला लोकसभेच्या वेळेला भारत निवडणूक आयोगाकडून सूचना प्राप्त झाल्या होत्या की ज्या हायराईज बिल्डिंग्स आहेत त्यामध्ये मतदानाच्या प्रमाण कमी असतं, तर ते वाढवण्यासाठी आपल्याला सहकारी गृहनिर्माण संस्था किंवा ज्या उंच इमारती आहेत हायराईज बिल्डिंग्स अशा ठिकाणी आपल्याला काही मतदान केंद्र स्थापन करता येऊ शकतील का याची आम्ही असेसमेंट केली जिल्हाभरामध्ये. आणि आपण जिल्ह्यामध्ये हाय राईज बिल्डिंग किंवा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये 337 मतदान केंद्र स्थापन केलेले आहेत आणि 252 मतदान केंद्र आपण स्लम क्लस्टरमध्ये केलेले आहे, जेणेकरून आपण मतदाराला फॅसिलिटेशन ॲट हायेस्ट लेवलला आपण फॅसिलिटेशन करू आणि त्यांना मतदानाला येण्यासाठी प्रवृत्त करायचा आपण प्रयत्न करतो.